मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्या समोर तृप्ती देव यांनी गुगल सोर्सवरून प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेली त्यांनी स्वैर अनुवाद केलेली एक कथा आहे. तर ती कथा सादर करत आहे, कारण अशा धाडसी कथा सर्वांपर्यंत पोचाव्यात हाच उद्देश आहे. त्या उद्देशानेच त्यांनी ती कथा लिहिलेली आहे. तर ऐकूया आपण. कथेचं शीर्षक आहे स्पायडरमॅन ऑफ पॅरिस. स्पायडरमॅन ऑफ पॅरिस. 30 सेकंद, 4 मजले आणि 1 जीव. 26 मे 2018. फ्रान्सची राजधानी. संध्याकाळची वेळ होती. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अचानक एका इमारतीसमोर लोकांची प्रचंड गर्दी झाली. सगळ्यांच्या नजरा वर खिळल्या होत्या. 4थ्या मजल्याच्या बाल्कनीला एक 4 वर्षाचा मुलगा दोन्ही हातांनी लटकला होता. त्याचा जर हात सुटला असता तर तो थेट खाली कोसळला असता. खाली उभे असलेले लोक किंचाळत होते. कोणी अग्निशामक दलाला फोन करत होते. पण अशा वेळी प्रत्येक सेकंद हा महत्वाचा होता. तेवढ्यात गर्दीतून एक तरुण पुढे आला. त्याचं नाव होतं मामुदी मसामा. तो मूळचा माली देशाचा होता. काही महिन्यांपूर्वीच आपल्या चांगल्या आयुष्याच्या शोधात तो फ्रान्समध्ये आला होता. त्याने एक क्षण देखील विचार केला नाही. तो इमारतीच्या बाहेरूनच बाल्कनीवर चढू लागला. 1, 2, 3 आणि 4. तो माकडाच्या चपळाईनी एका मागोमाग एक बाल्कनी पकडत वर चढत होता. खाली उभे असलेले हजारो लोक श्वास रोखून पाहत होते. अवघ्या काही सेकंदात तो 4थ्या मजल्यापर्यंत पोचला. त्याने मुलाचा हात घट्ट पकडला आणि त्याला सुरक्षित आत ओढून घेतलं. क्षणात संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. त्या घटनेचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्वतः मामुदू मसामाला भेटण्यासाठी बोलावलं. त्यांच्या धाडसाचा सन्मान केला. त्यांना फ्रान्सचं नागरिकत्व देण्यात आलं आणि अग्निशमन दलामध्ये काम करण्याची संधीही देण्यात आली. पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एवढा मोठा धोका का बरं पत्करलात? मामुदू शांतपणे म्हणाले, मी फक्त एका मुलाचा जीव वाचवला. त्या क्षणी दुसरा कोणताही विचार माझ्या मनात आला नाही. यातून घेण्यासारखा धडा म्हणजे खरा नायक तो नसतो जो प्रसिद्ध असतो. खरा नायक तो असतो जो संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा अजिबात न करता दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धावतो. धैर्याला भाषा नसते. धैर्याला देश नसतो. धैर्याला फक्त माणुसकीचं हृदय असतं. धन्यवाद. सोर्स ऑफ गुगल, त्याच्यावरून तृप्ती देव यांनी लिहिलेली ही कथा आहे.